नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटन बिर्याणी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी हे 1.5 किलो मटन घेतलेलं आहे। आपण मटनची बिर्याणी मटन चापची करणार आहे। तर हे असे मटन चाप आणलेले आहेत, हे अशा पद्धतीचे हे पूर्ण, आणि थोडंसं हे चिकन पण आणलेलं आहे हे असं, कारण याच्यामुळे बिर्याणी आपली छान होते, त्यामुळे हे थोडंसं असं आणायचं चिकन पण। तर सगळ्यात अगोदर आपण थोडंसं हे मटन मॅरिनेट करून ठेवणार आहे। तर त्यासाठी आपण हळद घेणार आहे, अर्धा चमचा हळद घेतली, एकदम सोपी पद्धत आहे। नंतर मीठ घेतले 1.5 चमचा, याच्यानंतर जिरे पावडर आहे 1/2 चमचा, आणि धने पावडर घेतली आपण 1 चमचा पूर्ण। यानंतर आपण लाल तिखट 1 चमचा टाकणार आहे। नंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत अशा कट करून घेतलेल्या, ते टाकतो। नंतर आल्या लसणाची पेस्ट आहे ते टाकते 2 चमचे, आणि सगळ्यात शेवटी आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे दही टाकणार आहे। छान 2 ते 3 चमचे टाकायचे आंबटनुसार। माझं दही आंबट नसल्यामुळे मी 3 चमचे टाकलेला आहे। तुमचं जर आंबट असेल तर 2च चमचे टाका, आणि दही नसेल तर लिंबू टाकलं तरी पण चालतंय। आणि नंतर याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे थोडंसं आपण तेल टाकणार आहे, कांदा तळून घेतलेलं, आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं याला, आणि चांगला अर्धा तास आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं पूर्ण सगळं ह्याला लावून। ते बघा अशा पद्धतीनं मी पूर्ण छान असं लावून घेतलं आहे। आता अर्धा तास ते पाऊण तास, जास्तीत जास्त तुम्ही किती वेळ ठेवा किंवा रात्री भिजवून ठेवा तरी पण चांगलं होतं। मी अर्धा तास ठेवणार आहे, आणि नंतर मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर आपण अर्ध्या तासानंतर बघू परत। तर हे आपण मटण जे आता मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते झालेलं आहे अर्धा तास, म्हणत छान आपलं 1 तास झालेला आहे, छान मुरून तयार झालं आहे। तर आता आपण मटण शिजायला घालू कुकरमध्ये। तर हे कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 1 मोठा कांदा घेतलेला आहे तो टाकू, आणि छान आपल्याला गुलाबी कलरवर याला परतून द्यायचं। छान एकदम कांदा आहे बघा, मस्त गुलाबी कलरवर तळून झाला आहे आपला। तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून केलेलं जे मटण होतं ते टाकू। त्याला आता छान हलवून घेणार आहे मी। तर हे चांगलं 5 मिनिट आपण त्याला शिजवून घेतलं आहे असं, आणि आता ते गरम पाणी सोडते थोडंसं, अर्धा ग्लास फक्त, आणि परत आपल्याला छान याला मिक्स करायचं आहे। आणि कुकरच्या फक्त आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण आपलं हे मटण नंतर भातामध्ये पण शिजणार आहे। तर मी शिट्टी लावून घेते। ते आपलं कुकर आता थंड झालेलं आहे। तर आता तुम्हाला फोडणी देऊन दाखवते। आपण अशी एकदम साध्या पद्धतीनंच करणार आहे, त्याच्यामुळे एकदम सोपी पद्धत आहे। तर आपण त्यासाठी 1 मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, नंतर 1 टोमॅटो घेतला आहे असा आडवा चिरून घेतला आहे, नंतर ही हिरवी मिरची घेतली, आणि 2 तेजपत्ता घेतलेले आहेत, आणि इथं जे आहे ते थोडंसं आपलं मिरे, नंतर शहाजिरे, लवंग, दालचिनी, ह्याचं जे मिश्रण आहे ते सगळे खडे मसाले असे 1 ते 1.5 चमचा असं बारीक पावडर करून घेतलेली आहे, हे वाटून घेतले, आणि हा 1 लिंबाचा रस आहे। नंतर हे आल्या लसणाची पेस्ट 1 चमचा आहे। तर आता आपण याला फोडणी देणार आहे।
तर हे जे आहे तांदूळ आपले बासमती तांदूळ आहेत, तर ह्याला मी धुवून घेते अगोदर आणि मग नंतर फोडणी घालते. तर हे तांदूळ आपण स्वच्छ एकदम धुवून घेतलेत, 3 पाण्याने धुवून घेतलेत. आणि आपल्याला फोडणी तयार करेपर्यंत हे असंच ठेवायचे. आणि याच्यानंतर आपण आणि अर्धा किलोला अर्धा किलोचं घेतलेले आहेत तांदूळ, कारण आपलं मटण अर्धा किलो आहे. तर हे पातेल्यामध्ये करणार आहे मी. पातेल्यामध्ये पण एकदम छान होते, कुकरमध्ये लावायची गरज नाही किंवा आपण दम बिर्याणी पण करणार नाही, साधी पद्धतीनं करणार आहे. तर 4 चमचे मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि इकडे हे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही थोडेसे मसाले टाकायचे आहेत, जे की छान आपल्या बिर्याणीला सुगंध येतो. तर हे 3 वेलची आहेत, ते टाकून घेऊ आपण. याच्यानंतर आपण 5 ते 7 मिरे आहेत, ते घेतलेले आहेत, ते टाकू. आणि तितकेच आपण लवंग घेतलेले आहेत. आणि याच्यानंतर 2 तेजपत्ता आहेत, हे टाकू आपण. तर कांदा टाकू आपण. छान गुलाबी कलरवर आपल्याला परतून घ्यायचा. कंटिन्यू याला हलवत राहायचं, म्हणजे करपणार नाही, नाहीतर एका साईडला करपतो कांदा. त्यासाठी खूप लक्ष द्यावं लागतं. नंतर कांदा करपल्यानंतर आपल्या बिर्याणीची चव पण बदलणार ना, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं. तर कांदा आपला छान परतला आहे बघा तेलामध्ये, एकदम परफेक्ट याच्यामध्ये झालेला आहे. तर या वेळेला आपल्याला लगेच याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. 4 हिरव्या मिरच्या आहेत. तिखटसाठी आपण लाल तिखट थोडंसं मटण शिजवते वेळेला टाकलेलं आहे, तरी पण हिरव्या मिरचीमुळे एकदम छान चव येते, त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकायचीच आहे. आणि याच्यानंतर जे आपण टोमॅटो घेतला होता, तो टोमॅटो टाकू. दोन मिनिट फक्त आपण याला परतून घेणार आहे. यानंतर थोडंसं आलं लसूण आहे, त्याचा 1 चमचा आपण पेस्ट टाकून घेऊ. तिचा पण कच्चेपणा थोडासा जाईपर्यंत आपण त्याला पण परतून घेणार आहे. अर्धा मिनिट. मस्त सुगंध सुटला एकदम. मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा, झटपट घाईच्या वगैरे वेळेस चवीमध्ये अतिशय छान लागते. आणि विशेष म्हणजे सहज कुणाला पण करता येण्यासारखी ही बिर्याणी आहे. आता तांदूळ टाकून घेते मी. तांदूळ टाकल्यानंतर 1.5 चमचा मीठ आहे, चवीनुसार मीठ टाका. नंतर जे आपण हे खडे मसाले वाटवण्याची पावडर केली होती, ते टाकून घेणार आहे. नंतर हा लिंबाचा रस टाकू आणि छान 5 मिनिट चांगले आपल्याला तांदूळ याच्यामध्ये परतून घ्यायचे तेलामध्ये, म्हणजे पूर्ण तांदळाला छान याची मसाल्यांची, मिठाची वगैरे सगळे, आलं लसूण टोमॅटो याची छान अशी चव लागते. तर परतून घेऊ आपण. आणि हे मटण बघा किती छान एकदम शिजलेलं आहे, मस्त एकदम मऊसूत असं शिजलेलं आहे. आता हे आपण टाकून घेऊ याच्यामध्ये, बिर्याणीमध्ये तांदळात. छान मिक्स करून घ्यायचं. मटणची चापची बिर्याणी आहे. आपण बिर्याणीसाठी चापचं मटण वापरलेलं आहे, सीना चाप. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये आपण हे गरम पाणी टाकून घेणार आहे. मी माझ्या ह्या तांदळाच्या अंदाजानुसार टाकते. साधारणतः आता अर्धा किलो आहे,
ह्याला 1.5 तांब्या पाणी लागणार आहे, म्हणजे 3 ग्लास तरी पाणी लागेल, 3-3.5 ग्लास. तर हे पाणी टाकलं आहे आपण, 3-3.5 ग्लास टाकलेला आहे. छान ढवळून पण घेतलेला आहे. मीठ वगैरे सगळं एकदम परफेक्ट आहे. समजत जर नसेल तर हे आपण तांदळावर असं चमचा किंवा काही तुम्ही ठेवून बघा. हे इथपर्यंत, म्हणजे खूप झालं, 1 ते 1.5 आपल्या बोटाची कांडी इथपर्यंत आपण पाणी टाकणार आहे. हे असं. तर आता ह्याला उकळी येऊ देऊ आपण. ते आपली आता उकळी आली. उकळी आल्यानंतर छान परत एकदा आपण ढवळून घेणार आहे, म्हणजे आपले पीस सगळ्या बाजूनं सारखे मिक्स होतील. आणि गॅस एकदम कमी करायचा आहे आपल्याला. आणि याच्यावर एकदम फिट्ट असं हवा न जाईल असं झाकण ठेवायचं. आणि याच्यावर आपल्याला वजन ठेवून द्यायचं. काही तुमच्याकडे जे वजनाचं असेल ते वजन ठेवा. आणि 10 मिनिटांनी आपली बिर्याणी तयार होईल. तर 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. 10 मिनिट झालेलं आहे, बघू आपण आता. 10 मिनिटामध्ये शिजायला तर पाहिजे. बघा, एकदम छान आणि अतिशय असे तांदूळ वगैरे छान असे फुलून झालेले आहेत. अशा पद्धतीनं ती आपली सोप्या पद्धतीनं एकदम बिर्याणी तयार झाली. वरती आता मी कोथिंबीर टाकून घेते भरपूर अशी. आणि नंतर तुम्हाला मिक्स करणार आहे. आणि मिक्स करून नंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. ते हे अशा पद्धतीनं आपली झाली आहे बिर्याणी तयार. ही बिर्याणी मी आता प्लेटमध्ये काढून दाखवली. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही साधी आणि सोपी बिर्याणीची रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.